मित्रांनो नमस्कार. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बकरी ईदचा सण जवळ आला होता. समीर व अब्दुल्ला आपल्या बकरीला ताजेतवाने झाडाचा पाला खाऊ घालत होते, ज्यामुळे बकरी चारा खाऊन चांगली तगडा होतील व बकरी ईदच्या दिवशी आपण यांना चांगल्या पद्धतीनं कुर्बानी देऊ, असे ह्या दोघांचे बोलणे ऐकून, या दोघांचे म्हणजेच समीर आणि अब्दुल्ला, या दोघांचे बोलणे ऐकून दोन्ही बकऱ्या जे आहेत तर त्या खूप घाबरून गेलेल्या होत्या. तर त्या दोन बकऱ्यापैकी एक बकरी कशी होती? एक बकरी होती काळी बकरी आणि दुसरी बकरी होती ही गोरी बकरी होती. आणि समीर आणि अब्दुल्ला या दोघांचे बोलणे ऐकून त्या खूप घाबरल्या व रात्रीच्या वेळी त्या रडू लागल्या आणि त्या एकमेकींना बोलत होत्या की काळी गोरीला म्हणाली, आता आपले काही खरे नाही. बकरी ईदच्या दिवशी आपली कुर्बानी होणार व देवाला खुश करणार. समीर आणि अब्दुल काळी गोरी बकरीला म्हणाली, मैं बली की बकरी नहीं बनूंगी. काळी बकरी गोरीला काय म्हणते की मी बळीची बकरी होणार नाही. आपण आपला जीव वाचविला पाहिजे. आज रात्री आपण दोघीही इथून पळून जाऊ. काळी म्हणाली, आपण पकडले गेलो तर? गोरी म्हणाली, मरण तर आहेच, पण वाचविण्यासाठी थोडी हिम्मत करू. असा दोन्ही बकऱ्या विचार करत होत्या. रात्र झाली आणि आकाशातील वातावरण एकदम बदलले. जोराचा पाऊस सुरू झाला. घरातील सर्व लोक झोपी गेलेले होते. हा मोका बघून दोन्ही बकऱ्या पळून जात होत्या. गोरी काळीला म्हणाली, चल पळ, असा मोका कधी मिळणार नाही. जे होईल ते बघून घेऊ. असे म्हणत असतानाच घरात समीर आणि अब्दुल्ला झोपेत होते. अशातच आकाशात एक वीज कडकडू लागल्या. हा आवाज ऐकून समीर व अब्दुल्ला जागा झाले. समीर म्हणाला, अब्दुल्ला, बाहेर खूप पाऊस पडत आहे, चला आपण दोन्ही बकरींना घरात बांधू. असे म्हणून दोघेजण घराबाहेर आले, परंतु त्या ठिकाणी बकऱ्या नव्हत्या. अब्दुल्ला म्हणाला, समीर, बकऱ्या पळून गेल्यात. समीर म्हणाला, पळून कुठे जातील? इथेच कुठेतरी असतील. दोघेजण बकऱ्यांना शोधत होते. दूर अंतरावर त्यांनी दोन्ही बकऱ्यांना बघितले. तर ह्या बकऱ्या जे आहेत तर ह्या बकऱ्या पळत पुढे जात होत्या. ही दोघांनी बघितलं. हे म्हणत असतानाच तुम्ही पळून जाऊ शकत नाहीत. तर ते बकऱ्यांना म्हणाले की तुम्ही पळून जाऊ शकत नाहीत, मी म्हणतो थांबा, पळू नका. अब्दुल्ला आणि समीर दोघेही त्या बकऱ्यांना बोलत होते की तुम्ही पळू नका, तुम्ही पळून कुठे जाणार आहेत, तुम्ही पळू नका. समीरचे बोलणे ऐकून दोन्ही बकऱ्या खूप घाबरल्या. गोरी म्हणाली, काळी, पळ, खूप जोरात पळ, नाहीतर हे दोघेजण आपल्याला मारतील. समीर नाही तर पाऊस पडल्यामुळे नदीला खूप पूर आला होता. ह्या दोन्ही बकऱ्या आपला जीव वाचविण्यासाठी पळत होत्या. काळी म्हणाली, आता काय करावं? गोरी, पाणी असल्यामुळे आपण नदीच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. तर गोरी म्हणाली, मरावं तर लागणारच आहे. नदीत उड्या टाकून वाचलो तर आपला फायदा होईल. व दोन्ही बकऱ्या पाण्यात उड्या मारल्या. पाणी जोरात वाहत होते, त्यामुळे बकऱ्या पाण्यात वाहून जात होत्या व नदीच्या काठावर उभे राहून समीर व अब्दुल्ला बघत होते. दोन्ही बकऱ्या पुरात वाहून जात होत्या. वाहत त्या भारताच्या सरहद्दीमध्ये आल्या व त्या एकमेकीपासून दूर गेल्या. ज्यावेळेस त्यांनी नद्यामध्ये उड्या टाकल्या त्यावेळेस त्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळं एक एकीकडे गेली आणि दुसरीकडे गेली. त्या दोन्ही बकऱ्या भारत देशात वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचल्या. काळी बकरी एका गरीब शेतकऱ्याला मिळाली. गरीब शेतकरी विचार करू लागला की ही बकरी कुठून तरी वाहत आली आहे. मला वाटतं हिचा जीव वाचविला पाहिजे.
शेतकरी बकरीला पाण्यातून काढतो व आपल्या घरी घेऊन जातो. दुसरीकडे गोरी बकरी नदी किनाऱ्यावर आंघोळ करत असलेल्या साधूबाबाला भेटते. साधूबाबा विचार करू लागला, वाटतं ह्या बकरीला कुणी मालक नाही. या बकरीला कोणी मालक नाही, हिला पाण्यातून काढून आपल्यासोबत घेऊन जाऊ असे साधूबाबा व त्याचे शिष्य म्हणत असतात व ते दोघे सर्वजण मिळून काय करतात, त्या बकरीला आश्रमात घेऊन जातात. अशाच प्रकारे वेळ निघून गेली. काळी बकरी व गोरी बकरी एकमेकीपासून दूर गेल्या. काळी बकरी गरीब शेतकऱ्याच्या घरी तर गोरी बकरी साधूबाबाच्या आश्रमात राहू लागली. पण ह्या दोघीजणी एकमेकीपासून दूर झाल्याचे दुःख काळी बकरीला होते. एक दिवस गोरी बकरीची आठवण काढून ती रडत होती. म्हणत होती, गोरी तू कुठे आहेस? तुझ्याशिवाय माझा जराही जीव लागत नाही. काळी बकरी असे म्हणून रडत होती. तेव्हा शेतकरी व त्याची पत्नी एकमेकांशी बोलत होते. शेतकऱ्याची पत्नी म्हणते, ऐकले का, आपल्या बाळाला काय झाले आहे हे तर कळत नाही. पण साधूबाबा म्हणत होते की तुमच्या बाळाला वाचवायचे असेल तर तुम्हाला कोणत्या तरी प्राण्याचा बळी द्यावा लागेल, असं शेतकऱ्याची बायको शेतकऱ्याला म्हणत असते. बघा, देवाची लीला बघा. आपल्या बाळाला वाचविण्याकरिता बकरीला आपल्याजवळ पाठवून दिले आहे. शेतकरी म्हणाला, मला काही कळले नाही. बकरी कशाला कामी येईल? बकरीचा बळी देऊन आपल्या बाळाला वाचवू की? तरीही शेतकऱ्याची बायको म्हणती, बघा काय देवाची लीला आहे. देवानंच आपल्या घरी ही बकरी पाठवून दिलेली अशी समजा आणि आपण आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी आपण हिचा बळी देऊया. शेतकऱ्याच्या पत्नीचे बोलणे ऐकून काळी बकरी म्हणते, आसमान से गिरी और खजूर में अटक गई. आता काय होईल? हे लोक कोणत्या बाबाजवळ नेऊन माझा बळी देतात, असा काळी बकरी म्हणत असते. आणि दुसऱ्या ठिकाणी जी गोरी बकरी आहे तर ते गोरी बकरीचं बघा. तिकडे गोरी बकरी साधूबाबाच्या आश्रमात बकरी चांगल्या प्रकारे राहत होती. परंतु साधूबाबाची तब्येत अचानक खराब झाली. बाबाचे शिष्य म्हणाले, बाबा काळजी करू नका, तुम्ही लवकर बरे होणार. परंतु शिष्य बाबाच्या औषध पाण्याकरिता पैसे नव्हते. त्यांच्यातील एका शिष्याने म्हटले की बाबाच्या औषधाची सोय कशी करावी? उद्या तर वसंत पंचमी आहे, काहीतरी जुगाट लावावे लागेल. बरं हे ठीक आहे. उद्या वसंत पंचमी व बकरी ईद दोन्ही सण एकाच दिवशी आहेत. त्यातील शिष्य म्हणतो की दोन्ही सण एकाच ठिकाणी साजरे करावे. पण त्यासाठी पैसे कुठे आहेत? अरे उद्या बकरी ईद आहे, तर ही गोरी बकरी काय कामाची? दुसरा शिष्य म्हणतो, मला कळले नाही. अरे बकरी आपण सुलतान कसायाला विकून टाकू आणि जे पैसे मिळतील त्यातून बाबाच्या औषध विकत घेऊ. ह्या शिष्य लोकांच्या गोष्टी ऐकून गोरी बकरी खूपच घाबरून गेली व म्हणाली, हे अल्लाह, हिंदुस्तान हो या पाकिस्तान, सब इंसान एक जैसे है. यह बलि वहाँ कुर्बानी देने के लिए बेजुबान जानवर ही मिलते हैं. असं गोरी बकरी आपल्या स्वतःशीच म्हणत असते. काही झाले तरी मी मरणार नाही. आणि ती विचार करते की काही जरी झाले तर मी मरणार नाही. दोन्ही बकरी मनातल्या मनात जीव वाचविण्याचा विचार करू लागल्या. तिकडे शेतकऱ्याच्या घरी काळी बकरी आणि इकडे आश्रमामध्ये गोरी बकरी दोघी पण आपापला जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागल्या, विचार करू लागल्या. दोन्ही बकऱ्या रात्र होण्याची वाट बघू लागल्या. रात्र झाली की त्यांनी आपल्या तोंडाने दोरी तोडली व त्यातून पळून जाऊ लागल्या. रात्र झाली की लगेच त्यांनी काय केलं, त्या दोऱ्या तोडल्या आणि दोघीजणीही पळून जाऊ लागल्या. काळ्या बकरी आपला जीव वाचवण्यासाठी जंगलाकडे धावत होती. गोरी बकरीसुद्धा जीव वाचविण्यासाठी जंगलाकडे धावत होती. त्या दोन्हीही बकऱ्या पळत पळत देवाच्या कृपेने पुन्हा एकमेकींना भेटल्या
व खुश झाल्या. काळी बकरी गोरीला म्हणाली, तुला जिवंत बघून खूप खूप आनंद झाला. गोरी म्हणाली, ठीक आहे, पण तू खूप काळ धावत आहेस. काळी म्हणते, तू पण धावत होतीस की? हो, मी माझा जीव वाचविण्याकरिता धावत होते. त्या एकमेकींना म्हणतात की देश हिंदुस्थान असो की पाकिस्तान असो, सगळीकडची माणसे ही सारखीच आहेत. पाकिस्तानात आपणास कुर्बानीच्या नावाने कापले जाते, तर हिंदुस्थानात बळीच्या नावावर मारले जाते. हो गोरी, तो शेतकरी मला बळी देणार होता. काळी बकरी गोरीला म्हणते की बघ, मला तो शेतकरी जे आहे ना, तर तो बळी देणार होता. दोन्ही बकऱ्या आपापल्या गोष्टी सांगत होत्या. गोरी बकरी म्हणाली, काळी, आता मी विचार केला, आपण माणसासोबत राहायचे नाही. हो, दुनियेतील काही लोक खूपच खराब आहेत. जंगलात ह्या बकऱ्या गप्पा मारत होत्या. अचानक त्यांच्यासमोर एक खूप भूक लागलेला सिंह येतो. भुकेलेल्या सिंहाला बघून ह्या दोघीजणीही खूप घाबरून जातात आणि म्हणतात, देवा, आता काय करावे? आणखी अडचण आहे, काय करावं? दोन्ही बकऱ्यांचे बोलणे ऐकून बब्बर सिंह म्हणाला, बऱ्याच दिवसापासून काही खाल्ले नाही. तुमच्यापैकी कुणाला आधी खाऊ? जीव वाचविण्याच्या विचाराने काळी बकरी म्हणाली, महाराज, मला अगोदर खा. पण तुम्हाला एक प्रश्न विचारते की जो मरतो त्याची अखेरची इच्छा का विचारतात? सिंह म्हणाला, बोल बकरी, काय विचारते आहेस? काळी बकरी म्हणाली, महाराज, तुम्ही ह्या जंगलाचे राजे असून देखील भुकेलेले का आहात? बकरीचे बोलणे ऐकून सिंहाच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, तो आपली कथा दोन्ही बकऱ्यांना सांगत होता. काही महिन्यापूर्वी जंगलात काही शिकारी आले होते. त्यांनी मला व शेरणीला पकडले. तेव्हापासून मी परेशान आहे. मला तर त्या खराब लोकांनी, त्या शिकाऱ्यांनी हिंदुस्थानी सर्कसवाल्यांना विकून टाकले व माझ्या शेरणीला त्यांनी पाकिस्तानच्या सर्कसवाल्यांना विकून टाकले. त्या सर्कसवाल्यांनी मला खूप मारले, पण एक दिवस अचानक मोका मिळाला. तेथून पळून आलो. गोरी बकरी म्हणाली, याचा अर्थ असा, आमच्यासारखेच तुम्ही पण माणसापासून बेजार झालात. बब्बर शेर म्हणाला, बरोबर आहे तुझं. माणूस जर मला दिसला तर मी त्याला जिवंत खाऊन टाकेल. बकऱ्यांना म्हणाला, आम्ही पाकिस्तानी बकऱ्या आहोत. त्या बकऱ्या म्हणतात की आम्ही कोण आहोत? आम्ही पाकिस्तानी बकऱ्या आहोत. आम्ही पाकिस्तानवाल्याकडून वाचून हिंदुस्थानात आलोत. पाकिस्तानवाले आम्हाला मारू लागले म्हणून आम्ही हिंदुस्थानात अशा आलोत. येथील माणसे सुद्धा सारखीच आहेत. आम्ही माणसापासून वाचून येथे जंगलात आलो आहोत आणि आपण भेटलात, आमचे हे दैवच खराब आहे. त्या म्हणतात की तुम्ही आम्हाला भेटलात तर हे आमचं दैवच खराब आहे, नशीबच खराब आहे. परंतु आम्ही तुम्हाला आमच्या देशातील रस्ते एका शर्यतीवर दाखवू. तुम्ही आपल्या शेरणीला वापस आणू शकता. त्यामुळे तुम्ही वचन द्यावे की मी तुम्हाला मारणार नाही व खाणार नाही. बकरीचे बोलणे ऐकून बब्बर शेर म्हणाला, काळजी करू नका बकऱ्यांनो, मी तुम्हास खाणार नाही. तुम्ही फक्त माझ्या शेरणीला भेटून द्या, कारण तुम्ही सुद्धा माणसापासून परेशान आहेत. आम्ही पण. हे ऐकून दोन्ही बकऱ्या खुश झाल्या. तो म्हणाला, मी हिंदुस्थानचा शेर आहे. आम्ही हिंदुस्थानी मजबूरला कधीही मारत नाहीत. यावर दोन्ही बकऱ्यांनी शेरणीपर्यंत जाणारा रस्ता सिंहाला दाखवून दिला. त्यानंतर त्यांनी गर्जना केली की जोपर्यंत मी शेरणीला सोडून आणणार नाही तोपर्यंत या जंगलात पायसुद्धा ठेवणार नाही. आणि थोड्याच दिवसात शेर शेरणीला घेऊन जंगलात आला. शेर व शेरणीला पाहून दोघीही बकऱ्या पुन्हा घाबरल्या व विचार करू लागल्या की आता हे दोघेजण आपल्याला खाऊन टाकतात. परंतु शेर याने वादा केला होता की
मी तुम्हाला मारणार नाही किंवा खाणार नाही. त्याप्रमाणे शेर म्हणाला, आजपासून तुम्ही दोघीजणी या जंगलात आमच्यासोबत राहा. तुमच्या संरक्षणाची जबाबदारी ही माझी असेल. तेव्हापासून ह्या दोन्ही बकऱ्या सिंहासोबत आनंदाने राहू लागल्या. शेर व शेरणी जंगलातील इतर प्राण्यांना खात असत, परंतु बकरीला काहीही करत नव्हते. दुसऱ्या प्राण्यांनाही त्यांनी सांगून ठेवले होते की या 2 बकऱ्यांना कोणीही त्रास देऊ नये, असा त्यांनी एक फरमानच काढलेलं होतं. तेव्हापासून त्या जंगलात ह्या दोन्ही बकऱ्या आनंदात जीवन जगत होत्या. मित्रांनो, ही कथा ही पाकिस्तानी बकऱ्यांची कथा आहे. ही कथा आपणास कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्स फॉर वॉचिंग.